नमस्कार मंडळी, श्री शिवाय नमस्तुभ्यम. पहा, आपली या वर्षीची 2026ची जी आषाढी एकादश आहे ती 25 जुलै 2026ला आलेली आहे. शनिवार आहे त्या दिवशी. आणि पहा की या दिवशी आहे ना, चातुर्मासाला सुरुवात होत असते आषाढी एकादशीच्या दिवशी. आणि त्याच्यानंतर चातुर्मास हा देवउठणी एकादशीच्या दिवशी संपत असतो. आणि ज्या दिवशी आषाढी एकादश असते त्या दिवशी पहा, श्री हरी विष्णू योग निद्रामध्ये जातात असं म्हटलं जातं. आणि त्या म्हणजे 4 महिने पहा की म्हणजे चातुर्मास देवउठणी एकादशीच्या दिवशी संपतो त्या दिवशीपर्यंत श्री हरी विष्णू योग निद्रेमध्ये असतात. आणि ह्या दिवसांमध्ये आपण जर म्हणजे जी पण सेवा करू ती सगळ्या सेवेचा लाभ आपल्याला खूप जास्त भेटत असतो. पहा की आता ह्या दिवसांमध्ये म्हणजे चातुर्मास देवउठणी एकादशीपर्यंत जे आपले सण येत असतील पहा, म्हणजे नवरात्र असतं आणि भरपूर श्रावण महिना आहे, भरपूर सण आहेत. तर याच्यामध्ये आपण जेवढी सेवा करतो त्याचं आपल्याला फळ भेटत असतं. तर पहा की आषाढी एकादशीचं खूप महत्त्व खूप जास्त आहे. पण या म्हणजे आपल्याला समजा उपवास करायचा आहे एकादशीचा, आषाढी एकादशी सगळेच करतात, कारण ज्या 12 महिन्यामध्ये ज्या 24 एकादशी असतात त्या सगळ्या एकादशीचं फळ आपल्याला ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी भेटत असतं. आणि पहा की आता शनिवारी एकादशी उरायली आणि शुक्रवार त्याच्या आदल्या दिवस आहे पहा. तर काही लोकांचं काय असतं, उद्या एकादश आहे, शनिवार आहे, तर मग आपण काय करू, आदल्या दिवशी करू, म्हणजे मांसाहार करू किंवा मग रविवारी करू. तर पहा की आदल्या दिवशी संध्याकाळी सुद्धा मांसाहार करायचा नाहीये. आणि शनिवार झाल्याच्या नंतर द्वादशीला म्हणजे दुसऱ्या दिवशी रविवारी उपवास सोडायचा आहे. आणि उपवास सोडायच्या दिवशी सुद्धा मांसाहार दिवसभर करायचा नाहीये, नाहीतर त्याचं फळ काहीच भेटत नाही पहा. आणि तुम्ही जर असं केलं तर त्याच्यापेक्षा तुम्ही ती एकादश नाही धरली तरी पण चालन, कारण मांसाहार चांगला नाहीये. त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी अजिबात म्हणजे करायचं नाहीये. रविवार येते त्यासाठी मी सांगते आहे. आणि पहा, एकादशीच्या दिवशी कांदा लसूण हे पदार्थ खायचे नाहीयेत. विशेष म्हणजे कांदा लसूण भात मद्यपान हे करायचं नाहीये. म्हणजे पहा या दिवशी कांदा लसूण म्हणजे आपण पहा उपवास तर धरणारच आहे, पण बघा काही महिलांना गोळी चालू असते किंवा माणसांना गोळ्या चालू असतात, कशाच्या पण असतात, त्यांना उपवास धरता येत नाही किंवा त्यांना दुसरं काही खाल्ल्याशिवाय पर्यायच नसतो, ते लोक पण एकादश धरत नाहीत. त्याच्यानंतर पहा काही महिला प्रेग्नेंट असतात, त्यांनी पण म्हणजे नाही धरला तरी पण चालन. कारण तुम्हाला एक सांगू का, देव आहे ना आपल्या श्रद्धावर आहे. आपण जर मनातून श्रद्धा केली, कृतीवर काहीच नसतं. आपण उपवास धरला तर कोणताही सण किंवा कोणताही व्रत असेल, आपण उपवास धरला तर म्हणजे देव आपल्याला पावल, आपण कृती करू, ती पूजा करू हे ते. पण जर मनामध्ये भाव नसेल तर खरंच देवाचं कोणतंच आपल्याला फळ भेटत नाही. त्यासाठी आपल्या मनातून श्रद्धा लागते. तर पहा म्हणजे काही महिला प्रेग्नेंट असतील किंवा काहींना गोळी चालू असेल किंवा शरीर म्हणजे अस्वस्थ असेल, म्हणजे काही आजारी असतील तर त्यांनी नाही धरला तरी पण चालतं. आणि त्याच महिलांसाठी सांगते आहे मी, कांदा लसूण मद्यपान म्हणजे काही माणसांना सवय असते, त्याच्यानंतर भात करायचा नाहीये त्या दिवशी, ते तामसी पदार्थ आहेत तर ते खायचे नाहीयेत. आणि पहा की एकादशीच्या दिवशी नेमकं तुळशीचं महत्त्व असतं, कारण पहा नेमकं एकादशीला आपण तुळशीची पूजा करत असतो. आणि नेमकं त्याच दिवशी पहा आपल्याला पाणी अर्पण करायचं नाहीये तुळशीला, कारण तुळशीने सुद्धा उपवास धरलेला असतो, निर्जला उपवास असतो तुळशीला. स्पर्श सुद्धा करायचा नाहीये तुळशीला. आणि तुम्हाला पहा नेमकं एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं लागणार आहेत, म्हणजे नाही का पूजा करायला याला, तर तुम्ही ते काय करायचं की आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे, ते पानं आहेत ना आदल्या दिवशीच तोडून ठेवायचे. म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी तोडताना अगोदर प्रार्थना करायची आणि नंतर ते तुळशीची पानं तोडायची. पण नेमकं एकादशीच्या दिवशी पहा तुम्ही दिवा लावू शकता, अगरबत्ती धूप नाही का हे करू शकता, पण तुम्ही पाणी अर्पण करू नका, कारण तुळशीला सुद्धा उपवास असतो पहा, निर्जला उपवास असतो. तसं पण आपण जी एकादशी येत असती पहा, नेमकं महिलांना असं असतं उपवास धरतात. आता बऱ्याच महिलांना माहीत नसतं की नेमकं या दिवशी तुळशीला पण उपवास असतो आणि त्या दिवशी पाणी घालायचं नाही तुळशीला, हे माहीत नसतं, नेमकं कधीच घालत नाही, तर 15 दिवसातून एकदा नेमकं एकादशीच्या दिवशी घालतात. तर तसं करायचं नाहीये. एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही. त्याच्यानंतर रविवारी पण तुळशीला पाणी घातलं जात नाही, दुसऱ्या दिवशी पण घालायचं नाहीये. आणि उपवास सोडत असताना पहा काय होतं की आपण उपवास धरलेला असतो पूर्ण दिवसभर, सकाळी फळ खातो किंवा खिचडी खातो, संध्याकाळी पण खिचडी खातो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा असतो. पहा शनिवारी एकादश आलेली तर रविवारी उपवास सोडायचा आहे. तर काही जण काय करतात की भूक लागली म्हणून सकाळी सकाळी बिस्किट खारी वाटार काय पण खाते, तर तसं
उपवास सोडायचा नाही आहे, म्हणजे तसा उपवास सोडून काहीच त्याचं आपल्याला फळ भेटत नाही, त्यापेक्षा तो उपवास नाही धरलेला बरा असं असतं. तर पहा आपल्याकडं म्हणजे भाजी, डाळ, भात, चपाती काही पण असेल ते म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपण जेवण करतो पहा, म्हणजे सगळं आपल्याकडं पाहिजे. म्हणजे आपण समजा चपाती, भाजी असेल ते, कारण बिस्किटं आणि याच्यावरती उपवास सोडायचा नाही आहे, तर तसा उपवास सोडायचा आहे. सगळं आपलं आपण जे रोज रेग्युलर आपलं जे जेवण असतं ते जेवण करायचं आहे. ते उपवास सोडताना तसं करायचं आणि त्या दिवशी संपूर्ण दिवसभर मांसाहार करायचं नाही. त्याच्या आदल्या दिवशी पण संध्याकाळी काही जण काय उद्या उपवास मग आदल्या दिवशी पण आदल्या दिवशी पण करायचं नाही आहे. आदल्या दिवशी जर तुम्ही मांसाहार केला तर त्याचं पण तुम्हाला फळ भेटणार नाही आहे. आणि या दिवशी पहा तुमचं जर कुठं मंदिरामध्ये जाणं होत नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये पहा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असते, विष्णूंची पण असते, तर विष्णूंची सेवा आणि विठ्ठल रुक्मिणीची सेवा आपण आपल्या देवघरामध्ये करू शकतो आणि घरीच करायची आहे. जर तुम्हाला मंदिरामध्ये जाता आलं तर मंदिरामध्ये करा, घरी जर करायची असेल तर घरी पण करू शकता. कारण काही महिलांना कुठं जाता येत नाही तर त्यांनी आपली घरी केली तरी पण चालतं. तर ह्या पद्धती म्हणजे जी माहिती मला होती मी ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती म्हणजे कशी वाटली ते पण सांगा आणि म्हणजे तुम्हाला जर काही आणखीन प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि एवढी मी सांगितली तर धन्यवाद.